खूप वेळची वाट पाहून राहिली मी म्हटलं हे कधी येते ना काय येते म्हटलं. तर इथंच उभी आहे म्हटलं मी एवढ्या वेळची. ज्योती, खोटं नाही सांगत ग. आज म्हणजे तुला बघून मला असं वाटून राहिलं की म्हणजे मी कुठं होती, म्हणजे मी कारागृहात होती, मी जेलमध्ये होती, कुठं होती काही समजूनच नव्हतं राहिलं. असं वाटून राहिलं तुम्हाला उमरकेची सजाच झाली काय. तुला मी पहिलेच म्हटलं होतं त्या पोरासोबत लग्न करू नको. हा, ते पोरगं मला चेहऱ्यावरूनच एक नंबरचं लोफर वाटत होतं. काय करू ग, त्यानं फसवलंच एवढं होतं. आज त्याची आई आहे की मी सुटली म्हटलं तिथून, नाही तर मी तिथंच राहिली असते जेलमध्ये राहिल्यासारखी. बरं आता कुठं जायची प्लॅनिंग केली आहे मग? आता कुठं राहता आता? हा, पुण्याला जातं का आता? आई बाबाच्या घरी जातं? नाही, आई बाबाच्या घरी तर मी कशीच नाही राहू शकत. आणि पुण्याला जाण्या एवढे माझ्याजवळ पैसेही नाही आहे. आणि कपडे नाही, काहीच नाही ग माझ्याजवळ. मी हे एका ड्रेसवर गेली होती म्हटलं, त्याच्यासोबत एवढा विश्वास केला होता. बरं मी जर पैसे दिले तर पुण्याला सेटिंग लावू शकतं का तू? नाही ना, आता मी तो फ्लॅटही दिला दुसऱ्याला, सगळंच केलं, आता काही नाही माझं तिथं. खूपच मूर्खपणा केला पण तू. काय तुला अक्कल नसल्यासारखंच काम केलं. हा, त्या पोराच्या मागं लागून गेली, त्याच्यासोबत लग्न करून घेतलं. आता तर तुला शोधणार नाही काय? हा, तू कोर्ट मॅरेज केलं होतं ना, 1 महिना नाही राहिली त्याच्यासोबत. काय करू, मती भ्रष्ट झाल्यासारखंच झालं माझ्यासोबत. आता आई बाबासोबत मी म्हणजे आईच्या बाबाच्या घरी तर जाऊ शकतच नाही, पण मी कुठंच नाही जाऊ शकत आता. आणि आता पाहतो, आता दादाच्या इकडे, कमलेश दादाच्या इकडे जाऊन पाहतो. जर त्याने ठेवलं तर ठीक, नागपूरले. नाही तर मग त्याच्या बाजूने एखादी रूम घेतो आणि राहतो. त्याला म्हणा लागन का दादा मला महिनाभर कसं तरी राहू दे बा आता. बरं तू रडू नको आता, रडू नको. रडून काय करते, ह्या अशा माणसासाठी रडतं काय तू? काय करू मी, एक तुझ्याच सोबत होता मला, आणि ती त्याच्या आईने मला घरातून निघायला मदत केली. आणि मेन म्हणजे ना, हिंमत दिली कारण तू जाय बाई इथून, राहू नको, समोरचे दिवस चांगले नाही आहे, याच्यासोबत राहून काही अर्थ नाही आहे. म्हणजे काही असून सुद्धा म्हटलं पोराच्या म्हणजे तारीफ करून मला तिथंच नाही ठेवलं. पहिलेच म्हणा तुम्ही बायाचं दिलं म्हणा पोरग, संस्कार चांगले दिले असते तर पोरग पद्धतशीर झालं असतं. काय करून ती बाई, आता मला समजलं की नाही बाईवर किती मजबुरी असते. आतापर्यंत असं वाटते की नाही बाई काही करू शकते, पण नाही बाबा, जगात जगणं म्हणजे लय मुश्किल आहे एकट्या बाईसाठी. लहानपणीच त्याचे बाबा वारले म्हणते, आणि ती एकटी बाई पोराले सांभाळून का कामं करण, धुणे भांडे करे म्हणते लोकांच्या घरचे. आजही करते बिचारी. ते लोक चांगले आहे का, ते ना एक रूम दिली म्हणते यायले, घरही नव्हतं म्हणते यायच्या जवळ. काय करण, तर आता ह्या रूम मध्ये त्या आईले दिली तर हे राहते मग त्याच्यासोबत. 1500 रुपये देते म्हणते बाबा त्या रूमचे. बरं तू रडणं बंद कर आणि माझ्या घरी चाल. माझ्या घरी चाल, मी कपडे देतो तुले, कपडे गिपडे बदलून घे आणि मग आपण प्लॅनिंग करू. मग विचार करू काय करायचं आहे काय नाही. तर इथं उभं राहिल्यापेक्षा, डेपोवर राहिल्यापेक्षा, मला असं वाटलं तू कुठं चाललीच काय, डेपोवर बोलावलं मला एकदमच. नाही, माझा विचार असा आहे की इथूनच इकडे नागपूरला चाललं जावं आता. ह्या पागलपणा करू नको. त्याला जर तू दिसली ना ह्या कपड्यावर तर तुला ओळखूनच घेते. तू दुसरे कपडे बदलून घे आणि मग जाय लागन. तर ज्योती, खरंच ते मला खूप साथ भेटला म्हटलं, म्हणून आज मी एकटे त्याची आई आणि दुसरी तू, या 2 बाईमुळे म्हटलं मी आज त्याच्यामुळे घराच्या बाहेर निघू शकली, आणि तुझ्यामुळे आता मी तिथं पोहोचू शकन. आता फक्त मला माझ्या भावाचा साथ भेटला पाहिजे. मी आरामात, नोकरी मला आरामात भेटते. नोकरी भेटते पण डॉक्युमेंट्स बाई तुझे, डॉक्युमेंट्स कुठे आहे? काय करू यार, माझे सगळे डॉक्युमेंट्स आईच्या घरी आहे. मी डॉक्युमेंट्सही घेऊन नाही गेली. मला असं वाटलं होतं की आई बाबा मला स्वीकारून घेईन, म्हटलं पोरगं चांगलं आहे असं सांगितलं तर त्यानं मला स्वीकारलं नाही. आता सगळे डॉक्युमेंट्स तिथंच आहे. आता तुझी आई बाबा देताय ना तुला डॉक्युमेंट? नाही, निदान मला नाही डॉक्युमेंट्स, तर माझ्याजवळ मोबाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट्स आहे. त्याच्या भरोशावर मी सगळं काही करू शकतो, झेरॉक्स काढू शकतो, आणि त्याच्या आधारितवर मी म्हणजे करू शकतो, काही ना काही हँडल करू शकतो, किंवा दादाच्या द्वारे करू शकतो. दादा तसा चांगलाच आहे म्हणा. ते दादा चांगला आहे. वहिनी चांगली आहे. आता मी 1-2दा वहिनीसोबत भेटली, पण परस्पर असा राहता संबंध नाही आला अजून. आता माहित पडेल कशी आहे काय आहे. तर ठीक आहे मग, चल आता घरी चल. इकडे कोणाला दिसून जाशील तर अजून आपदून जाईल. चल बरं घरी. हो चल लवकर. हे तर पोरगी शामराव भाऊची दिसून राहिली मला. आणि हे समोरची पोरगी कोणाची आहे? काय माहित बा, हे नाही माहित, पण बहुतेक हे शहरातली आहे. असू दे कुठची, काय करायला लागते. पण हे पोरगी शामराव भाऊचीच आहे. शामराव भाऊला सांगा लागन. हा, पण हिनं तर लग्न केलं म्हणते. हो बाई, बाई माझ्या भिन पोरी समोर चालल्या गेल्या. काय होय काकाजी, हा म्हातारपणा जवानी आली का तुम्हाला? पोरीच्या मागे लागून राहिले? अरे नाही रे बा, मला काही जवानपणाने आला ना काही नाही आलं. ते पोरगी माझ्या वैकीची आहे, म्हणून मी त्या पोरीला आवाज देऊन राहिलो होतो. त्या पोरीनं पळून लग्न केलं मागल्या दिवशी. तर ते तिच्या बापाले म्हटलं माहित होतं ही गोष्ट. तर मग म्हटलं आता ही पोरगी मला वैकीची दिसली बा, तर कुठं चालली काय म्हटलं, म्हणून मग मी आवाज देऊन राहिलो होतो का बाई तू त्याचीच पोरगी होईना म्हणून. असे जर पोरीच्या मागे लागले ना काकाजी तर मार खान म्हटलं तुम्ही. त्या पोरी आल्या असत्या वापस तर झोडपलं असतं तुम्हाला. अरे बा माझ्या वैकीच्याच आहे त्या पोरी, मला काय मारवण. लहानपणापासून काही नीचेच आहे. कशा होत्या दिसाले? चांगल्या होत्या, मस्त मस्त पोरी होत्या. अन बिचाऱ्या स्वभाव नाही चांगल्या आहे. पाहूनच राहिलो मी, वैकीच्याच आहे माया. म्हणून मी म्हणत होतो का बाई इथंच आहे तर काय बा तू लग्न केलं तर. बाप मोठा झुरते रे बा पोरीसाठी, मोठा झुरते बाप. पोरीनं किंमत नाही केली जराशी बापाची. तर बा आपण थोडासा विचार कराव का कसं जाऊ बा कोणी दुसऱ्या पोट्ट्यासोबत. हरामी असं तोच आला एखादा, दुसऱ्याची पोरगी पळून नेणारा हरामी नाही तो कोण राहील. हो काकाजी, तुम्ही कायले दुसऱ्याला काही बोलत राहता? हा, त्याची पोरगी ते जाणे, ज्यानं नेली तो जाणे. तुले कोण लागून राहिली काय एवढी? त्या आणली काय कोणाची पोरगी पळून? फालतूच आपल्या अंगावर गोष्ट घेऊन राहिला इथं. मी दुसऱ्याची गोष्ट करून राहिलो.
माणसाले अधिकार आहे ना तेवढा दुसऱ्याची गोष्टी करायच्या. नाही नाही, मला काही घेणं नाही आहे. माझी नागपूर गाडी नाही येऊन राहिली काय? टाईम तर झाला गाडी याचा, पण अजून आली नाही. टाईम आहे अर्धा घंटा अजून नागपूर गाडी आली. तू कोणत्या गावाला चालला का बाबू? मी काय कोण्या गावाला चाललो? मी असं चाललो इथं आपला. अच्छा, म्हणजे रिकाम टेकडा. रिकाम टेकडा नाही आहे मी, कामाचा आहे म्हटलं, कामाचा. कर मग काम. मी पाहतो मग गाडी. नागपूरला जायला लागते, मला अर्जंट काम आहे. काम नाही करत तर काय, तर मला कोणती पुरसत आहे? त्या पोरीच्या मागे लागले होते तुम्ही म्हणून. तू नाही पाहून राहिला होता काय मग? माझ्या वैकीच्या ना पायकीच्या, मी तर त्या पोरी चालल्या गेल्यावर आलो. तुम्ही बोलून राहिले होते म्हणून मला माहित झालं का तुम्ही पोरीलाच पाहून राहिले होते म्हणून म्हटलं तुम्हाला काऊन बा पोरीच्या मागे लागले. अरे त्याच्यातली एक पोरगी माझ्या घराजवळचीच होई, म्हणून मी तिले आवाज देऊन राहिलो होतो. ठीक आहे, चाललो मी आता. जा तुम्ही नागपूरच्या गाडीत. माझ्या दिन रिकाम तिकडे हिंडत राहायचे डेपोवर, काम ना धंदे यायले. असेच मग पोरीच्या मागे लागते आणि फसवते दुसऱ्याच्या पोरी. आणि तोच मला म्हणून राहिला अजून पोरी पाहता काय म्हणून. देखतच्या पोरी, आपल्या वैकीच्या पायकीच्या पोरी सारख्या पोरी. आणि तो मला म्हणून राहिला जवानपणा आला काय तुम्हाला? तूच पाय ना म्हणा, लपवून टुस लेखाचा. कुठं चालले तुम्ही आता? कुठं नवरे झाली एवढ्या बहिणं? आता कुठं जा लागते? जमतेम खाल्लं, पोटात नाश्ता केला, जराशी थांबून जा आता. म्हणजे मला काही काम पण आहे काय एवढं वावरात नाही चालत काय? ते काय घर बसल्या पीक येऊन जाईन काय? घरी बसल्या बसल्या तू बसली राहते तर मला बसायला लावतं काय आता? अरे पण जरासं तुमच्याच जीवासाठी म्हणतो मी आराम करा म्हणून. नाही तर मला काय गरज चालली? मला तर भेटूनच राहिला आराम. तर घे ना तू करून आराम. आरामच आहे म्हटलं. जास्त आराम 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 काही कामाचा नाही आहे. उठलं सुटलं पडलं राहिलं नुसतं जागेवर. माणसानं जराशे हातपाय हलवले पाहिजे. ते आता आता असं म्हणाले पाहिजे का चला मी येतो तुमच्यासोबत वावरात, जरासं करू लागत जाईन तिथं, तर तुझे हातपाय चांगले राहतील, बिमारी नाही पडत म्हटलं तू कधी. नाही तर कोणती बिमार राही तुम्ही? बिमार नाही तर काय, तर सदा न कदा हे दुखते ते दुखते ते दुखते चालूच राहते तुझं. दवाखाना चालूच राहते, दवाया चालूच राहते. बापा मग दुखणं चालूच आहे माणसाला, नाही दुखणं तर कोणाला आहे मग? असं जर म्हटलं असतं लोकांना तर निरं कामच करावं बा आणि दुखणं नाही आलं पाहिजे, तर हे एवढ्याले दवाखान्यात कोण गेलं असतं मग? लोकच चालले ना तिथं. तर दुख नाही म्हणूनच चालले ना, का मी एकटीच आहे जगाच्या बहिरली, मै दुखते. तर मग बस ना तू घरी, बस अशीच दवाखान्यात जात जाय. इकडे आम्ही कमावतो, तू दवाखान्यात लावून देत जाय तिथं नेऊन. बसून नाही तर काय करू? तर कमावते मग पोरं, मला काही गरज नाही आता काम करायची. लय कष्ट केले माझ्या जवानपणात, आता म्हातारपणात मरेपर्यंत कष्टच करू काय? सुना एवढ्या जवान असून धडधाकट असून घरात बसतेत आणि मी तिथं मरायला जाऊ जंगलात? फालतूच काय म्हणते तर. त्याला वाटते त्याच्या बायकोनं आराम केला पाहिजे, सुख भेटलं पाहिजे. तुम्हाला तर जिंदगीचं नाही वाटत. मग मी तुला काही म्हटलं होतं काय? मी चाललो होतो ना सारखं उठून. मग मला म्हणायची काही गरज होती काय? आराम करानं जाऊ नका, नसन तसन फलानं बिस्तानं. जा ना बापा, कोण बोलते तुमच्यासोबत आता? म्हटलं आता कोण म्हणते? आता बिमारही राहिले तर जा ना दवाखान्यात. दवाखान्यात म्हणतो वावरात जात जा, मला काही घेणं देणं नाहीये. तिकून म्हणा मग बायकोला फिकर नाही. कायची फिकर करणार आहे बायको? नवऱ्यालाच तर काही हे नाही आहे. फिकर करायला जाऊ तर वचकन करता नाही रे. मामाजी, आता बाई बरोबरच तर बोलते. आता कसं आहे, मागं तुम्ही बिमार होते, दवाखान्यात नेलं तुम्हाला, तर डॉक्टरनं सांगितलं का जरासा आराम करायला लावत जा येईल. सुन बाई, त्या डॉक्टरचं काय जाती म्हणाले? आराम करा, त्याचं मग बिल भरा. आराम करू करू त्याच्या दवाखान्यात जात जा, त्याचे बिल भरत जा. आता पैसे त्यानं घेतले नाही त्या सुनबाईच्या यानं म्हणून बरं झालं. नाही तर काही कमी पैसे घेत होता काय तो? कसं आहे सुनबाई, आपल्याकडून होते ना तोपर्यंत करा. ज्या दिवशी मी लंगडा लुला झालो, नाही झालं माझ्या हातापायानं नाही बनलो, त्या दिवशी मी स्वतःच आराम करतो. आपल्याला समजते का नाही आता आराम केला पाहिजे. आराम म्हणजे चाललंच नाही तर कसा जाईल माणूस? आता कसं आहे, वावराचं पैन कोण मग? तिन्ही पोरं पाहिली इकडली, मग तिन्ही पोरं इकडे असल्यावर ते वावरात जाईन कोण? मला जाऊन मारायला लागलं ना तिथं. मामाजी, सुमित बापूजी 4-5 दिवस झाले घरी आहे, म्हणजे ड्युटीवर चाललेच नाही. मला असं वाटून राहिलं का त्याची ड्युटीच गेली काय, नोकरी गेली वाटते त्याची. तर मग त्याला नेत जाणं वावरातलंच कर म्हणा. इथं नोकरीचं केल्यापेक्षा काय होते केलं तर आपल्याच घरचं होय ना, घरचं करायला कायची शरम आहे? नोकरी केली त्याची, पण त्यांना तर काही गोष्ट नाही काढली पटी, सांगितलंही नाही जरासं काही. नाही, मी थोडंसं अशी झलक ऐकली होती बा त्याच्या, म्हणजे ते दोघं जण गोष्टी करत होते का नाही, तर ते जरासं ऐकू आलं होतं मला म्हणून. नाही तर मला काही असं माहित नाही, त्यानं सांगितलं नाही आम्हाला कोणाला. मग पोरं पहा बरं, बापाचा जीव घ्यायलाच बसले आहे कोणी. म्हणते काय एखाद्या वेळेस का बाबा चला आम्ही येतो वावरात, कधी मजूर आहे कधी नाही आहे, चला बाबा एकटे चालले तर गाडीनं सोडूनच देतो. फक्त हाय माय राजेश, माना लगन त्याचे 10 कामं सोडते तरी बापाला मागं धावते. होय तर करते व सुमित. आता त्या परिचयानं तुमचे एवढे मोठे पैसे वाचले, लवकर इलाज झाला. हिलाच तर पैसे देऊ नाही झाला असता. आपण काही मना केली होती का पैसे द्यायले? घरून आपण पैसे नाही घेतले पाहिजे अशा ठिकाणी गेलो. पण ज्याले कदर आहे बापाची, त्या पोराची गोष्ट सांगतो मी. दवाखान्यात आलाच तो, मग आला. पण नेलं कोण पहिले? राजेशनंच नेलं ना. तो ते ह्या सुनबाईले नेऊन राहिला होता शेगावले, तर त्यानं म्हटलं बायकोची खुशी बाजूला ठेवली, पहिले बापाचा जीव पाहिला. बापा तर मग काय ते फिरायला जाईन काय? मी तर सासरा बिमार आहे अन बाप बिमार आहे, सुन्न पोरग तिकडे जाईन काय? जाते काही काही पोरं सुना, माहित आहे मले. आता माझ्या सुना लय चांगल्या आहे, देवाच्या दिल्यानं लय चांगल्या सुना आहे, पोरही चांगली आहे, तर बरी आहे बिचारी. मामाजी, मग जेवण नाही करत का? आता नाश्ताच केला तुम्ही दिवसभर, मग तसेच राहतात त्या नाश्त्यावर एका प्लेटवर. पहिला सुनबाई, जमलं तर येईन मी दुपारी घरी, नाही तर मग असं कर जा एखाद्याला. आता सुमित रिकाम आहे ना, सुमितले पाठवूचा डब्बा घेऊनच. आज मग तसंही होणार नाहीये ना, तर सुमितले पाठवून देजा जरासं.
जाय म्हणा बाबाचा डब्बा घेऊन. काय म्हणतो राजेशची माय, जरासं पाठवून देतो म्हटलं सुमितले डब्बा घेऊन, नाही तर मग बस राजेशवरच लोटशील. हो म्हणतो त्याला आता. ना आला तर ठीक बापा, नाही तर मी काय करू, जबरदस्ती पाठवू. लहानसा आहे तो, त्याला म्हणू जाय रे बाबू, जाय रे बाबू. दोन लावल्या तर चाललं लेकरू धावत. ठीक आहे, येतो मग. एवढी समोर समोर नको करत जाऊ, आणि एवढी चापलुशी नको करत जाऊ सासऱ्याची. काय आत्याबाई तुम्ही, मी काय चापलुशी करून राहिली? आता मी बोलून राहिली मामाजी सोबत, तर बोलू बी नाही काय? माझ्या साऱ्याच पोरायले फिकर आहे. काय चाहून म्हणतो तू? सुमितले फिकर नाही, फक्त राजेशलेच फिकर आहे. हा, त्याला फिकर नाही का? बिना फिकरचा आहे का तो? हो बापा, आहे ना, सुमित बापूजीलाच स्पीकर आहे तुमची सारी. आता त्यालाच म्हणत जा काही बी कोणती गोष्ट. आता मी राजेशजीला सांगून देतो. आता बाई म्हणते का तुम्हाला तशी फिकर नाही आहे कोणाची, तर कोणासाठी काही करणं सोडून द्या आता. त्या भडकू भडकू तर असा झाला तो. पहिले असा होता काय? सारायचं सगळं करे म्हटलं. आता नाहीच म्हणते कोण्या गोष्टीले. ड्युटीवर जा लागते, असं करा लागते, तसं करा लागते. पहिले म्हटलं जरासा इकडे तिकडे होईनी म्हटलं तो. आता बाई मी काहीच नाही म्हणत त्याला, फक्त त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या आता. घर खर्चही त्यालाच करा लागते, माय खर्च करा लागते, आता लेकराचाही खर्च, सगळा खर्च त्याच्याच मागे आहे म्हटलं. मग तुम्ही सांगा, जबाबदाऱ्या वाढल्यावर माणूस काय करणार आहे? पार्टनरशिप त्याला म्हटलं ते काय म्हणते त्याला, ते करते म्हटलं. ते कोणतं अलग काम नाही करत काय जास्तीचं? मला नाही माहित काय म्हणते त्याला तर. हा, ते ओव्हर टाइम करते ते. आलीच नाही का माही परी घेऊन अजून? येते मी आता बाई ते आता. काऊन नाही येत? काऊन नाही येणार ते? येतो म्हणे ना ते. परी, परी, पाहिजे काय जराशी काय करून राहिली ते तर अजून आली नाही तर. आता बाई त्या गुजरीतून ना सामान आणायचं होतं, भाजीपाला. भाजीला काहीच नाही आता. आणून देता काय तुम्ही? काऊन काहीच नाही काय आता भाजीले? नाही आता बाई, आता काहीच नाही आहे. वैशाली ताई, ते रेमसा होते ना, त्याची काऊन नाही करून घेतली? नाही नाही, ते करू नको, कोणी खात नाही आपल्या घरी. मग आणले कायसाठी आता बाई, ते खात नाही कोणी तर? आणले तर खरे, मग भाजी करायसाठीच आणले ना, म्हणून म्हणून राहिली मी. आता हाय बात तर करून घे त्याची. कोण आणला होता भाजीपाला? मामाजीने आणला होता त्या दिवशी, तर मामाजीनेच आणले ते. हो, ते मामाजीनेच आवडते, असं काहीच काही घेऊन येतात ते. पोरं अजिबात खात नाही ते. भाजी करा ना, तशीच वाया जाईल, करू नका त्याची. ठीक आहे ना, तर मग सांग ना, तिथं जा लागते. आणता काय तुम्ही मग जाऊन काही? मी काही जात नाही बापा, माया कोणी होत जाणं. वैशाली ताई, मी काय म्हणतो, चला आपण दोघीच जाऊ, नाही तर मग घेऊन येऊ तिथून जरासा भाजीपाला. आणता येते ना आपल्याला. काही आता बहिणीच आणलं पाहिजे असं आहे काय? हो, जात जा तुम्ही आता, जावा जावा, कुठं जायचं आहे तर. मलाच नका पाठवत जाऊ बाबा कुठं. आता मी म्हातारी झाली तरी माया कोणी तोलत नाही, थैल्या मैल्या येते. हा, जात जा जराशा, दूर आहे ना ते, जवळ आहे काय? आता बाई मग पैसे द्या ना. पैसे मी कुठून देऊ बाबा पैसे? तुमच्या नवरे पैसे कमावते, तुमच्याजवळ ठेवायला देते बंडल, आणि मला पैसे मागते भाजीपाल्यासाठी. आता घ्या ना तुमच्याच जवळचे तुम्ही. एवढ्या वेळची गेली, आता आली का व? किती आवाज देऊन राहिली मी, परिव करून. हा, एवढा टाइम लागते? असा कायच्यात ठेवला होता बाबा हा डब्बा? आई, ते मी आंघोळ केली की नाही, तयारी करायचीच होती, केस ओले होते ना, तर थोडीशी केस झटकली मी म्हटलं तोपर्यंत तुमचा नाश्ता होऊन जाते म्हटलं, मग मी घेऊन येतो म्हटलं. बापरे, हिचे तर दागिने हरपले होते म्हणे. हे म्हणे त्या बाईचे पुरे दागिने नाही आहे म्हणे डब्यात, म्हणे खालीच डब्बा आहे म्हणे. मग काही समजून नाही राहिलं, काहीतरी दाल मी खाला आहे. आणि इकडे बरोबर आहे ना सारेचे सारे? आई, मी उघडून बघितलेच नाही, तुम्ही जसा मला दिला ना तसाच ठेवून दिला होता. माझ्या खोलीत नेऊन ठेवून दे. त्याच्यावर काय म्हणते, बेडवर नेऊन ठेवून दे त्याच्यावर. आता बाई पाहून घ्या ना पहिले, कसं आहे पाहिलं बरं आहे ते, म्हणजे तुम्ही किती दिले, काय दिले, बरोबर आहे नाही आहे, तर पाहून घ्या. हो आई, बघून घ्या तुम्ही. तुमच्या ना जसं तसं मिळेल तुम्हाला. एवढ्या ना बोलून राहिली आहे एकदम, पाहून घ्या तुम्ही, असं तसं. मला काही समजून नाही राहिली हिचं. वैशाली ताई, का हो, कसं काय, काही ध्यानात येऊन राहिलं तुमच्या? काय हो, कोणती गोष्ट म्हणतो बापा? वैशाली ताई, तुम्ही निरामंदच आहे बापा. जाय ठेवून दे माझ्या खोलीत. हो हो, नेऊन ठेवते आता बाई. अन मी काय म्हणतो, हे चिपोटे आहे ना तुझे, हे बांधून ठेवत जाय जराशी. हे म्हटलं याच्यात त्याच्यात पडते, साऱ्या घरात केस गळून राहिले ना. हा, नाही तर त्या मोहिनीवाणी कापून घे, म्हणजे गळत नाही. हे ना माझी फॅशन आहे, मला सुरुवातीपासून ना अशीच केस आवडते. हेअरस्टाईलच आहे माझी ही आई. कधी माझे केस गळत नाही म्हटलं. कधी दिसले का तुम्हाला? भाजीत मिळाले का कधी? बापा किती डाव निघते हो, आम्ही काढून फेकून देतो, सांगत नाही म्हणून सांग. बांधून नाही ठेवता येत? साजरे बांधून ठेवा होतं. हे मयूर केस मी म्हटलं मोठे होते तर लहान करायला गेली तर त्या दुकानवालीने एवढूशेच करून टाकले. हा, तिला पैसेच नाही दिले. मग ते वज्जर साजरे दिसते काय व, टकली दिसते ते. हा, माणसावानी केस दिसते सारे, बरे दिसते काय हे? ते लावतो तू अलगचे, ते तरी बरे दिसते. हा, ते लावून राहत जाय जराशी. हे काय निर टकलं बाई, चांगलं नाही दिसत. काय आता बाई, तुम्ही मला चिडवता काय? काय करू, मी केस वाढून असतं नाही राहिले. ते लावतो ना तर त्यानं मग डोकं काय होते. एकसारखं जर लावून ठेवलं तर कुठं बाहेर जातो येतो तर लावत नाही काय मग एखादं तेल गिर काही लावून ते केस वाढाले आता. आता बाई, तो डब्बा पाहिला असता तर तुम्ही. डब्बा पाहायची गोष्ट केली तर बातच गेली ते. पैशाची ताई, चला ना मग आपण येऊ जरासं मार्केट फिरून. मार्केट म्हणतो, बाजारात जाऊ. जास्त टाइम नका लाव, जावं लवकर ये जा. हा, स्वयंपाकाच्या टाइमापर्यंत, नाही तर मग यानच नाही दिवसभर. संध्याकाळी जेवायला भेटन मग सगळे. आता बाई, आम्ही जास्त दूर नाही जात. हे इथं दुकानं लागत नाही काय, तर बस तिथपर्यंत जातो मी. नाही, जा कुठे तुम्ही, फक्त लवकर ये जा, एवढं कर जा. हा, बात येतो आम्ही. वैशाली ताई, वैशाली ताई, काय करते तर घरात? वैशाली ताई निघतही नाही लवकर. वैशाली ताई, वैशाली ताई,
आली ना, आली आली. काय नाही कल्ला करून राहिली एवढा जरा जरानं. अहो वैशाली ताई, मग आपण जाईन कधी, तिकून येईन कधी? जायला यायला वेळ लागते, भाजीपाला घ्यायला वेळ लागते, आणि मग तिकून आल्यानंतर अजून स्वयंपाकही करायला लागते. हो तर चाल ना बापा, चाल चाल. एवढी नको कल्ला करत जाऊ. मला मी जराशी खोलीत गेली आणि ते सामान पडलं होतं, ते उचल वाचल करून कपाटात ठेवलं. तुम्ही बिना निरा दिवसभर त्या एकाच खोलीतल्या खोलीत काय गमते काय मी बापा तुम्हाला? मी रिकामी थोडी राहतो, काही ना काही चालू राहते माझ्या खोलीत. कपाट तरी लावतो, तिकडचं थोडंसं साफसूफ हे ते करत राहतो. तुला माहिती आहे ना, मला थोडंसं रिकामं गमत नाही. मस्त माझ्यासारखी तर माणूस घरी नसताना सम झोपली असती. म्हटलं असं जाऊ दे तिकडे, माणूस नाही ना काही नाही. मच्छा माणूस घरी आहे तर काव 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 करते. मोहिनी तुला काय समजून आता, त्या माणूस घरी आहे तुला असं वाटते का मी म्हणजे मीच सुखी आहे बा, माझ्या नवरा घरी नाही तर तू दुखीच आहे असं वाटते तुले. पण माणूस जवळ असला, घरी असलं ना तर लय समाधान वाटते. बाहेर असला ना एवढाले दिवस तर गमत नाही बैले. ज्याचं तिचं मन तिलेच माहित राहते काय होते ना काय नाही. तर तू काय समजशील माझे दुःख? नाही हो वैशाली ताई, समजतो हो मी. मलाही माहित आहे भाऊजी येत नाही एवढाले दिवस. मलाच तर खराब वाटते का बा वैशाली ताई एकट्याच राहते बिचाऱ्या. हा आपण तरी नवऱ्यासोबत थोडा वेळ बोलतो, भांडण करतो, काही ना काहीतरी करतो. ते तुम्हाला तर वेळ नाही भेटत. मग नाही तर काय, तर जे बोलायला लागते ते फोनवरच बोलायला लागते. आणि ते जास्त टाइम नाही राहत तर मग ते जास्त काही बोलत नाही. रातच्यानं बोलते तर बोलते मग माझ्यासोबत. रात्री फोन आलता वाटतं भाऊजीचा आहे ना, लय वेळ बोलून राहिले होते तुम्ही. हा त्याचा आला होता, मला एखादा घंटा बोलले तरी रात्री. मग त्याच्यानंतर मग आईचा आला. मग आई म्हणे येऊन जाय म्हणे बाई म्हणे इथं म्हणे, तिथं तुला गमत नसन तर. वैशाली ताई खरंच चालल्या जा तुम्ही, काय करता इथंच नाही तर इथं कोण करणार आहे? मलाच तर विचार पडून राहिला आता का आपलं कोण करण बाई इथं म्हणून. आणि त्याच्यात दोघीचं आता बाई तर माहित आहे, आणि मग कोण आहे आपल्या घरी करा जोगतं? माझा विचार तसाच करून राहिला आहे. म्हटलं मी माझ्या आईले, आई म्हटलं येऊन जाईन, म्हटलं बाबाला पाठवून द्यायचं म्हटलं मला घ्यायला, मी येऊन जाईन म्हटलं. हा तसंच करा वैशाली ताई, इथे राहून काही फायदा नाही, इथं कोण करणार आहे? तुम्ही उठून हाताने करत जाण काय मग? हा चल, इथं गोष्टी करणं फायद्यात नाहीये. चल, अजून कोणी ऐकन ना, अजून वाढून जाईन फालतू विषय. हो चला ना, तर मी तर तेच म्हणून चला म्हणून लवकर 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 जाऊ आपण. तर तिकून लवकर येऊन येतं. आता बाई आपल्यालाच बोलून अजून त्या घरी नव्हत्या तोपर्यंत टेन्शन नव्हतं, पण आता घरी आल्यात त्याच्यापेक्षा टेन्शन वाढलं. काय करून आले हो दोघी जावा? कुठं चालल्या बाबा थैला मैला घेऊन? काकू भाजीपाला आणायला चाललो आम्ही. भाजीचं काहीच नाही आता घरी, तर मग आता बाई जात नाही म्हणते, तर मग आता एकटं कोण जाईल? मग चला म्हटलं वैशाली ताईला येऊ म्हटलं आपण जाऊन म्हटलं. काकू पालक घेऊन आल्या तुम्ही इथं? तुमच्या घरची बाई काय? अहो हो वावरातली होय. ते लावली होती की नाही, वाफे लावले 2-3. आता बाकीची काली नेली आणि मग घरच्यासाठी काढली, तर थोडीशी अगं बघायच काढली होती. मग थोडीशी पुष्पा बाईला नेऊन दिली, थोडीशी म्हटलं तुला आणून देतो म्हटलं. भाजीपाला बी टाकला काय काकू तुम्ही? भाजीपाला तर दरवर्षीच असते हो बाई माझ्या वावरात, पहिलेपासूनच पेरतो मी. भाजीपाल्यावर कसा वरचा खर्च निघून जाते ना मग आमचा. मग विकायला कोण नेते तो भाजीपाला? गणे नेते ना वो, तोच नेते. तिथे नेते बाजारपेठेत नेते, नाही तर मग इथे दुकान लावते गावात आपल्या. हा काय? मग तर तुमच्या घरूनच घ्यायला पुरते आम्हाला. काही वावरातून आला भाजीपाला काही आलं म्हणजे आणून देत जा काकू आम्हाला. 1-1 किलो टमाटे झालं, वांगे झालं, मेथी झालं, काही असलं तर आणून देत जा अर्धा 1-1 किलो. कसं वावरातलं तर वावरातले होते ताजं ताजं, आणि तुम्हालाच पैसे होते, दोघांचाही फायदा. आता कसं बाई बाजारात चाले पाहिजे लोक, पण इच्छा इथं घ्यायला नाही पाहत. लागून तर मुठभर आपण जास्तच देऊन देतो बरं कोणाला, पण लोकांनी पाहिजे तिथं जाऊन. तुम्ही पैसे जास्त सांगता म्हणते, तू सांगत आहे तिथं जो भाव आहे तोच भाव म्हणून कोणी बा. मी त्याला म्हणत असतो तुम्ही पहिले बाजारातला भाव पाहून या, आणि मग माझ्या घरचा भाव घ्या, आणि तिथचा माल पण माझ्या घरचा माल पा, आणि त्याच्यानंतरच खरेदी करा. नसन करायचा तर राहू द्या. मग किती जणांना वापस पाठवून दिलं, काय करतं लोक? माल तर घेत नाही पण चेष्टाच करते घरच्या लोक घरच्या मालाचा. घे हे भाजी, पालक पुऱ्या करतं का भाजी करतं का काय करतं तर करा बापा याची. हा काकू ठीक आहे ना, तरी आम्हाला बाकीचा आणायला जास्त लागते. टमाटे, हिरव्या मिरच्या, गोबी. आताच तर होऊन जाईल, मग संध्याकाळच्या पंचायत होईल ना. ती भाजी देऊन देतो मी परीजवळ, तिला म्हणतो दाईत टाकून दे म्हणून, आणि शिजायला ठेवून दे म्हणून. येतो म्हणून आम्ही तोपर्यंत. मोहिनी येतो मी, हे परीजवळ देऊन येतो भाजी. लवकर या वैशाली ताई फक्त. बस व अशी गेली का अशी येतो बातच. कुठे गेली होती सासू? आहे ना काकू, हाय घरात खोलीत आहे वाटते, आराम करून राहिले असं. तुझ्या सासूचं जीवन मस्त आहे बाई, 3-3 सुना आहे मस्त, लाडा कौतुकानं ठेवते, आराम करायला भेटते मस्त दिवस रात्र. एवढं असूनही दुखीच आहे म्हणते बाबा आमची सासू. काय ना दुखी आहे ते आता, सुना चांगल्या नाही म्हणते बाबा. अहो जगाच्या मनानं लय सुखी आहे म्हटलं. जेवढं सुख असलं ना काकू तेवढं दुःख राहते माणसाले. पागल आहे होती, एवढं सारं बरोबर आहे तरी अशी करते. चल जराशी येतो तिला भेटून. आली तिकून मोठी तीर्थाहून, तर काय झालं काय नाही, कुठं गेलती काय गेलती, येतो जराशी विचारपूस करून. हो या काकू, आम्ही बी जातो आता दोघी जणी तिकडे. बसा ना तुम्ही, जा. हो जा मग तुम्ही. चालू मोहिनी. काय म्हणे बाई साहेबा, करतो म्हणे मग? हा करतो म्हणे ना, तिला सांगितलं ना, कर म्हटलं पटापट, आणि येतो म्हटलं आम्ही तोपर्यंत. अजून काही घेऊन म्हटलं एवढ्या याच्यात होते काय म्हटलं. ठीक आहे ना, ते बरं झालं तुम्ही सांगून दिलं तिला, तर नाही तर तिनं म्हटलं केलंच नसतं, बसली राहिली असती तशीच. माहित आहे मले, रोजची आदत माहित नसते काय माणसाची. चला मग आता चालल्या वाटते दोघी पण शान माऱ्यावानाच्या. हा दोघी चालल्या मस्त. मला नाही म्हटलं की चल म्हणून परी की काही, मला फक्त काम सांगितलं आणि निघाल्या तर. असं नाही की परी तूच पण चल ना, आपण सोबत जाऊ, काहीतरी घेऊ. हा ह्या दोघीची मस्त जमते. हा मोहिनीचाच काटा काढा लागते खरं, मोहिनीच सगळ्यात भारी आहे या घरात. वैशाली ताई काय म्हणतो, काही आणा लागते काय अजून सांगून दे. नाही काही नाही आणायचं आहे. मी म्हटलं ते पालक तोडून कापू ना त्याला. हो त्याला धुवून घे पहिले,
तोडून मग कापून टाक. चांगले पाहिजे पण पानं. आणि कापल्यावर मग त्याला शिजायला टाक जो डाळीसोबत, शिजून जाते. मी येतो मग तोपर्यंत. हो ठीक आहे. काय काय आणणार आहे तसं तुम्ही? काय काय असते बाजारात तुला माहित नाही काय? भाजीपालाच असते ना? नाही म्हटलं दुसरं काही आणणार आहे का बा? नवीन काहीतरी आणजा भाजीचं. तू सांग ना तर काय आणू तो? तुला काय खायचं आहे तू सांग, मग ते आणतो. नाही आणा तुमच्याच मताने, तुम्हाला समजते, मला काही एवढं कळत नाही. हा ठीक आहे आणतो. इथंच होऊ द्या आता, काय आणतो काय नाही, याच्यातच स्वयंपाक होऊन जाते, याच्यातच जेवण होऊन जाते. सांग ना काय चिडचिड करतो मग? नाही तर काय वैशाली ताई, तिकूनही आपल्यालाच बोलून कधीच्या चालल्या होत्या म्हणून, एवढा वेळच्या गेला आणि एवढा वेळ लागला म्हणून. मग आपला टाइम मोजतो ना त्या बाई इकडे. हो हो चल चल. शानमाऱ्यावाल्यांची बोलू पण देत नाही, स्वतःलाच हुशार समजते केव्हा पण. तिला असं वाटते का आपण मूर्खच आहे ते.